माझे मत कोणाचं आहे म्हणून मी म्हणजे मी रिक्वेस्ट केली की सन्मान्य अशोकराव चव्हाणने कालची डेट घेतली. मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेब की आपण 29 तारीख न ठेवता पुढील एक नंतर कोणत्याही तारीख तुम्ही द्या, आपण त्यात प्रवेश करणार. आगामी काळामध्ये महानगरपालिकेने मागच्या टर्ममध्ये आता जर माहिती म्हणून तर शक्ती जी आहे ती कमी होईल असं वाटतं. मला कशा पद्धतीने निवडणूक ते शक्ती कमी होईल असा काही प्रश्न उद्भवतच नाही, कारण विधानसभाची निवडणूक आणि हा निवडणुकीमध्ये फार फरक आहे. आणि प्रवेश आमचा झाल्यानंतर वरिष्ठांनी जे आदेश दिला मला की तुम्ही युतीमध्ये लढा, युती मित्र ते बनले वेगळं लढा पद शक्ती प्रदर्शनचा विषय यात काही नसतं. प्रवेशमध्ये ज्याला वाटतंय की कैलास गोरंट्याल सोबत यायचं ते बरोबर येते करा. आणि शक्ती प्रदर्शन कधी करावं लागतं की एखादा मोठा इलेक्शन आहे त्याच्या अगोदर करावं लागतं, किंवा एखादा नेता आला तर तेव्हा शक्ती प्रदर्शन करावं लागतं. प्रवेशला शक्ती प्रदर्शन नसतं. ज्याला येईल ते बघा, तुम्हाला जे येईल ते येईल, जे नाही आले ते आशीर्वाद घेऊन जाऊ. प्रवेशाला सन्मान्य रावसाहेब दानवे साहेब, सन्मान्य अशोकराव चव्हाण, सन्मान्य अतुलजी सावे आणि सन्मान्य राधाकृष्ण आपले तर जे नगर परिषदचे नगरसेवक असतील जे मला मानणारे लोक हे संकेत बघा. मी आता की मी आज ज्या दिवशी प्रवेशाची तारीख राहील त्या दिवशी तुम्हाला दाखवतो ना किती लोक राहील किती नाही राहील. तुमचा जो स्वभाव आहे तो बीजेपीला मॅच होऊ शकतो. परिवर्तन ही समय का नियम है. परिवर्तन पश्चिम बनना है दोनों की रहेगा. हार पचाने की जिस आदमी में ताकत रहती है वो हर चीज पचा सकता है. आपला अग्रेसिव्ह स्वभाव आहे. 50 कोटी आपण वाक्य काढलो हो ना, ते जण काढलं हो त्यात 50 कोटी बरोबर झालं ते असं चालत असतात. त्यात काय आता सर्व राजकारण खोट्यावरच आहे. ज्या दिवशी खोटे बंधून त्या दिवशी सर्व चांगले लोक निवडून